नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण लाल भोपळ्याची भाजी तयार करूया। तर इथे बघा आमचा आठवडी बाजार असतो कोकणात, प्रत्येक गावागावामध्ये। तर त्याच्यातून मी एक भेस आणली, कारण अक्का भोपळा आपण आणून करणार काय ना त्याचं। आणि तशीही आम्ही 2 माणसं, त्याच्यामुळे जास्त भाजी काही लागत नाही आम्हाला। तर इथे बघा मी आतमधच्या सगळ्या बिया भोपळ्यातल्या काढून घेतल्यात। आणि हा थोडा लाल भोपळा आहे ना, त्यामुळे चवीला खूप छान असतो। तर इथे बघा आपण कट करून त्याच्या साली काढूया। तुम्ही सुरीच्या साह्याने सुद्धा काढू शकता। आम्हाला या विळीवर चांगली सवय झालेली असते, त्याच्यामुळे आम्ही या विळीवरच सालं काढतो पटापट आणि काम पण आमचं पटकन होऊन जातं। तर इथे बघा मी भोपळ्याचं साल काढून घेतले आणि अशा मस्तपैकी त्याच्या फोडी केल्या आहेत तयार। आणि इथे असा आपला भोपळा कट करून झालेला आहे बघा। कट केल्यानंतर पाण्यात ठेवायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला। आता फोडणीमध्ये बघा आपण मोहरी टाकली, कढीपत्ता टाकलाय, हिंग टाकलाय बघा। छान फोडणी तडतडली। तसं आपण ओली मिरची आणि कांदा टाकलाय, तोही छान असा परतून घेऊया आपण, थोडासा नरम होऊ देत त्याला। तर इथे बघा मी व्यवस्थित असा कांदा सुद्धा परतून घेतलाय। थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूया आपण। आणि त्यानंतर आपण चिरलेला ना जो भोपळा आहे तो टाकूया आतमध्ये। तर आपलं मीठ पण टाकून झालेलं आहे बघा इथे। आणि मी भोपळा स्वच्छ धुवून घेतला, तो सुद्धा फोडणीत टाकलाय। छान फोडणी परतून घ्यायची। आणि भोपळ्यात पाणी असतंच, त्याच्यामुळे पाणी घालावं लागत नाही। पण मी इथे स्टीलच्या भांड्यामध्ये भाजी बनवते ना, पण थोडंसं गरम पाणी टाकलंय मी, जेणेकरून तळाला लागू नये म्हणून। आणि आता हा भोपळा आपण वाफेवर शिजवून घेऊया। तर झाकण ठेवले मी इथे बघा। लगेचच 5 मिनिटांनी मी झाकण काढले तर किती पाणी सुटले त्याच्यामध्ये ते। आणि अजून आपल्या भोपळ्याची भाजी शिजलेली नाहीये। तर आता आपण पुन्हा झाकून ठेवूया। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी व्यवस्थित पुन्हा एकदा झाकण ठेवलं आणि काढले। तर आता आपल्या भोपळ्याची भाजी ही चांगली शिजली आहे, पाणी सुद्धा त्याच्यातलं कमी झालंय। तर मी वरून खोबरं टाकलंय आणि खोबरं असं व्यवस्थित ढवळून घेणार आहे मी। आम्ही आता कोकणात राहतो, त्याच्यामुळे खोबरंच वापरतो आणि कोकणात जास्त खोबरं वापरलं जातं। तुम्ही बाकी कुठे असाल, शेंगदाणे वापरत असाल तर तसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकू शकता तुम्ही। वरून मी बघा कोथिंबीर टाकलीये, तीही व्यवस्थित अशी ढवळून घेते। आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया, पण पहिलं ती व्यवस्थित आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया। आणि इथे बघा मस्तपैकी अप्रतिम अशी लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्ही, किती चवीला छान लागते ती। तर आपण आता एका प्लेटमध्ये घेऊया। तर इथे बघा मी सगळी व्यवस्थित भाजी हे करून ठेवली आहे। एक प्लेट घेते आणि तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये घेऊन। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय वगैरे काय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।